नमस्कार मंडळी, आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीला तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। आणि आज आपली बघा विठ्ठल रुक्माई जे आपल्याकडे जे मूर्त्या आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर विठ्ठल रुक्माई आपल्याकडे आहेत, पंढरपूरहून आणले होते आणि त्याचबरोबर साईबाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, गणपती बाप्पा आहेत, महादेवाची पिंड आहे, अन्नपूर्णा मूर्ती आहे। अशा पद्धतीने हे सगळं देवाचं ह्या सगळ्यांना मी अभिषेक घालणार आहे। त्याच्या अगोदर पाहू शकता इकडे मी एक स्वच्छ हा व्हाईट कपडा अंतरलेला आहे टेबलावरती। त्यानंतर हा चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती स्वच्छ लाल कपडा अंतरलेला आहे। त्यानंतर इकडे समया लावलेल्या आहेत आणि इकडे केळी सुद्धा ठेवलेले आहेत। शिवाय इथे हळदी कुंकू घेतलेले आहे, धूप अगरबत्ती लावलेले आहे आणि अगरबत्त्या सुद्धा इकडे लावलेले आहेत। आणि इकडे थंड दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मध टाकलेलं आहे, खडी साखर टाकलेली आहे, तूप टाकलेलं आहे, दही टाकलेलं आहे। असं हे 5 प्रकारचे पंचामृत केलेले आहे। शिवाय गरम पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाणी घेतलेलं आहे। तर हे इकडे घेतलेलं आहे विठ्ठल रुक्माईसाठी घेतलेलं आहे आणि इकडे मी हे दूध घेतलेले आहे त्या बाकीच्या देवांसाठी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं थंड पाण्याने आपल्याला काय करायचं आहे, देवावरती आपल्याला पहिल्यांदा थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे।
आषाढी एकादशी असल्यामुळं मी जवळजवळ खिचडी बनवली, 2-2.5 किलो खिचडी बनवली आणि कंटेनर सगळे आम्ही भरत आहोत. मी, माझी आई अशा आम्ही सगळे कंटेनर भरत आहोत आणि कंटेनर भरून हे पृथ्वीकडे देणार. जे खाली सगळे सिक्युरिटी असणार, जे बिल्डिंगचे काम करणारे कामगार असतात, त्या सगळ्यांना आपल्याला काय करायचं, आज खिचडी वाटप करायचं आहे. तर त्यासाठी ही मी लाल मिरची पावडर घालून खिचडी बनवलेली आहे 1 किलोची आणि हिरवी मिरची घालून बनवलेली आहे 1 किलोची खिचडी. तर अशा पद्धतीचे मी हे कंटेनर भरत आहे आणि मम्मी माझी कंटेनर पॅक करत आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे कंटेनर आता मी भरून देणार आहे, पृथ्वीकडे देणार आहे, कारण बाकीची सुद्धा कामं आहेत. ही हिरवी मिरची घातलेली खिचडी आहे आणि ही लाल मिरची पावडर घातलेली खिचडी आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे कंटेनर जवळजवळ 27-28 कंटेनर झालेले ते आणि सगळ्या सिक्युरिटी गार्डना द्यायची. आज आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक आषाढी एकादशीला असं मी करत असते आणि सगळे कंटेनर भरत आहे. उपवासासाठी सगळे पदार्थ झालेले आहेत. भगरचा भात झालेला आहे, सांबर झालेलं आहे, उपवासाचं सांबर. शिवाय ह्या 2 खिचड्या बनवलेल्या आहेत मी, हिरवी मिरची घालून लाल मिरची पावडर घालून खिचडी बनवलेली आहे. दही आहे आणि आपल्याला भाकरीसुद्धा उपवासाची बनवलेली आहे. शिवाय बटाट्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे. असे सगळे पदार्थ आपले बनवलेले आहेत आणि खिचडीचं फक्त मी हे वाटप करत आहे. तर जे माझा आता पूजा वगैरे झाली, अभिषेक घातला पंचामृतनी मी घातला, माझ्या मुलाकडून सुद्धा अभिषेक घालून घेतला. तर ते सगळं झाल्यानंतर हे सगळं केलेलं आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि अशा पद्धतीने बाकीचे कंटेनरसुद्धा भरत आहे. जवळजवळ 28-29 कंटेनर झालेले आहेत आपले आणि कंटेनर आता पृथ्वीला एका पिशवीमध्ये घालून त्याच्याकडे देणार आहे मी. तर तो जाऊन सगळ्यांच्याकडे देऊन येईल. मिळवणार